प्रेक्षकांनो, वचन दिले तू मला मालिकेच्या आजच्या 1 मार्चच्या भागात 2 मोठे ट्विस्ट आले आहेत. पूर्वाला ऊर्जाची काळजी वाटत असते आणि तिचं अंतर्मन तिला हे सांगण्याचा प्रयत्न करत असतं की ऊर्जाला हॉस्पिटलमध्ये शोधावं. पण इतक्यात शौर्य ऊर्जाला सुखरूप घरी घेऊन येतो आणि मग त्यांचा संशय जातो ते म्हणजे शिर्केंवरती. त्यांनीच ऊर्जा पद्मावरती हल्ला घडवून आणल्याचं त्यांना कळून चुकतं. शौर्य मंग्याची भेट होते आणि शौर्य त्याचे आभार मानतो, कारण ऊर्जाचं लग्न होणार हे कन्फ्युजन जर त्याने केलं नसतं तर शौर्य त्याच्या मनातलं कधी बोलूच शकला नसता. म्हणून मुद्दाम तो त्याचे आभार मानतो. आता जेव्हा विक्रांतकडून त्याच्या मित्रांना मारणारा शौर्यच होता, ऊर्जा पद्माचा जीव त्यानेच वाचवलाय हे जेव्हा शिर्केंना अंधाराला कळतं तेव्हा एक प्लॅन बनवतो तो. शिर्केंना हे सत्य जाणून घ्यायचं असतं की विक्रांतने करून ठेवलेलं कांड जहागीरदारांना ठाऊक आहे की नाही याचा थांग पत्ता लावण्यासाठी तो एक प्लॅन बनवतो. मुद्दामच तो विक्रांतला घरी पाठवतो तीर्थाला कॉफी प्यायला घेऊन जाण्यासाठी आणि ठरल्या प्लॅनप्रमाणे विक्रांतही येतो. तिथे तीर्थासुद्धा असते, पण तीर्थाला पद्माचं बोलणं आठवत असतं की विक्रांतसोबत लग्न करूच नका हा सल्ला तिला आठवतो आणि तीर्था त्यावेळेस बहाणं करते विक्रांतसोबत तिला जायचंच नसतं आणि त्याच वेळेस नको तिथे दिव्य चोंबडेपणा करते. मग विक्रांत त्याला काय समजायचं ते समजून जातो. पण ऊर्जाचं सगळं गोळ्या औषधं वेळेवरती देऊन शौर्य जेव्हा घरी परततो त्याचा सामना होतो तो विक्रांतसोबत. शौर्यचा शरीर रक्ताने माखलेला असतो आणि विक्रांत मुद्दामच त्याला विचारतो तेव्हा शौर्य कारणही सांगतो. पण विक्रांतला कळलं या प्रेक्षकांनो की हा ऊर्जाची मदत करायला गेला होता. म्हणजेच काय, पद्माला वाचवायला हाच गेला असणार आहे. त्याचा संशय जास्तच वाढलाय आणि त्यातच आता पद्मावरती हल्ला घडवून आणणारे गुंड जरी गायब झाले असले ना तरीसुद्धा शौर्य त्यांना शोधणार आहे. आमदाराचा नक्की प्लॅन काय आहे ते तर आपल्याला कळले प्रेक्षकांनो. पण आता शौर्य विक्रांतच्या जाळ्यात अडकतोय का? शौर्य लपून ऊर्जाची मदत करतोय हे सत्य हर्षवर्धन पुढे येईल का? पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा. आणि हो प्रेक्षकांनो, सॉरी, खरं तर काल तुम्हाला भाग नाही देता आला. माझी तब्येत थोडीशी ठीक नव्हती, पण आजपासून तुम्हाला भाग वेळेवरती मिळेल. चला बघूया मग आजचा हा जबरदस्त भाग. शेवटी आता दळवी काकू पूर्वाला सांगतात की आपण एकदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन यायचं का? ऊर्जेचे कोणते ओळखीचे इन्स्पेक्टर आहेत की त्यांच्याकडे आपण जाऊन येऊयात. आता त्यांचा तो सल्ला येतो खरा, पण पूर्वाचं मन मात्र तिला वेगळंच काहीतरी सांगत असतं. तिचं अंतर्मन तिला वेगळा धोक्याचा इशारा देत असतं. राहून ती आता विचार करते की दळवी काकू आपण मंग्या जवळपासच्या हॉस्पिटलला गेला असेल का बघायला? आपण जायचं का? काकू धक्क्याने विचारते की अगं पूर्वा काय बोलतेस तू? तेव्हा ती सांगते की अहो काकू, जर ॲक्सिडेंट वगैरे झाला असेल तर जवळपासच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी करतात ना लोक. आणि तसंही जर ऊर्जाची ओळख त्या लोकांना पटली नसेल आणि ऊर्जाच्या घरचं कोणीच नाही आहे म्हणून पुढे काहीच न बोलता ती रडतच म्हणते काकू आपण जाऊया ना, तिथे शोधून येऊयात ना. आता हिचं इतकं अवसान कळून पडतं. दळवे काकू तिचं सांत्वन करत असते की पूर्वा अगं थोडा धीर धर ग. पूर्वा रडतच म्हणते की कुठे गेली असेल माझी मनू, तेव्हा तिला सुखरूप ठेव. आणि इतक्यातच तिच्या कानांवरती ऊर्जाची हाक पडते, आई. तेव्हाच ती मागे वळून पाहते, समोर ऊर्जा उभी असते. तिच्या डोक्याला लागलेलं असतं, त्यात शौर्यही तिच्या सोबत असतो. आता पूर्वाच्या पायाखालची जमीनच हादरते. तिला इतका मोठा धक्का बसलेला असतो. ती पटकन ऊर्जाकडे जाते. म्हणू काय झालं तुझ्या डोक्याला? तू तू आतमध्ये ये बरं पटकन. ती तिला सोफ्यावरती बसवते. म्हणू अगं काय झालंय तुला? हे सगळं काय आहे नक्की? इतकी गोंधळून जाते पूर्वा. तेव्हा दळवी काकू म्हणतात की अरे बाबा तू तरी सांग नक्की काय झालंय? तेव्हा शौर्य घडली हकीकत सांगतो. काकू, पद्मावरती काही गुंडांनी हल्ला केला होता. ऊर्जाने तिला वाचवलं. आता मात्र पूर्वाचं काळीजच पिळवटून निघतं. पूर्वा धक्क्याने विचारते की काय? आणि पद्मा? आता पूर्वाला तिचीही काळजी वाटते. तेव्हा शौर्य समजावतो की काकू, पद्मा सुखरूप आहे आणि सेफ ठिकाणी आहे. तिला फार काही लागलेलं नाही आहे. आता कुठे तिचा जीव भांड्यात पडतो. पूर्वा विचारते की अच्छा, म्हणूनच तुम्ही बचत गटाच्या त्या फॅक्टरी मीटिंगला पोहोचू शकला नाहीत तर? ऊर्जा सांगते की हो.
तेव्हा दळवी काकू विचारतात की अगं पण तुम्ही इतका वेळ होतात कुठे मग? तुझ्या काळजी नाही, तुझी आई अर्धी झाली ग. आता पूर्वाला एक प्रश्न पडतो. ऊर्जाला ती विचारते की बाळा तुम्ही हॉस्पिटलमध्ये होतात, अगं पण तुला घेऊन कोण गेलं? तेव्हा तिथे ऊर्जा शौर्याचे इतकं कौतुक करते. पूर्वाला ती सांगते की शौर्य आणि फक्त घेऊन गेला नाही आई, माझ्यावरती ट्रीटमेंट करायला डॉक्टर नव्हते तर तो डॉक्टरांना घेऊन आला. दुसऱ्या डॉक्टरांना त्याने आणलं आणि अख्खं हॉस्पिटल त्याने डोक्यावर घेतलं होतं. तेव्हा शौर्य म्हणतो की ए गप ना आता. आता तो तिची मस्करी करतो की काकू मला वाटलं होतं की 4 दिवस निदान हिला ठेवून घेतील, तेवढंच माझं डोकं तरी दुखायचं कमी झालं असतं, पण नाही, लगेच सोडलो हिला, नुसते प्रॉब्लेमच प्रॉब्लेम. तेव्हा ऊर्जाला हसू येतं. आता पूर्वा उठते आणि दिलगिरी व्यक्त करते, थँक्यू. शौर्य म्हणतो की काकू अहो तुम्ही थँक्यू म्हणू नका हो. तेव्हा दळवी काकू म्हणतात की अरे असं कसं, तू वेळेवरती पोहोचलात म्हणूनच तर आमची मुलगी आम्हाला सुखरूप मिळाली ना. आता पूर्वा न राहुल्याने विचारते पण तुम्ही तिथे कसे काय पोहोचलात? आता शौर्य अडकतो, कारण तो ऊर्जालाच भेटायला आला होता हे तर सांगूच शकत नाही. मुद्दाम तो बहाणा करतो की अरे बापरे काकू काही प्रिस्क्रिप्शन आणायचे आहेत, ही ऊर्जाची हॉस्पिटलची फाईल, ही ऊर्जाची पर्स, हे घेऊन येतो मी लगेच. आणि तो तेथून सटकतो. शौर्य गोळ्या औषधं आणण्यासाठी जेव्हा बाहेर पडतो नेमकी त्याची भेट होते मंग्यासोबत. शौर्याला तिथे पाहून मंग्याच्या डोक्यातच तिडीक जाते. आता इकडे आमदार दिग्विजय त्याच्या पी सोबत महत्त्वाच्या मीटिंगला जाणारच असतो. आता विक्रांत त्याची वाट अडवतो. त्या डावो ऐकून तरी घ्या ना, मला काय सांगायचं आहे ते तुम्ही ऐकूनच घेत नाही आहात. तो वैतागून म्हणतो खरा, पण दिग्विजय त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो. शेवटी विक्रांत सांगूनच टाकतो की तो शौर्य जागीरदार होता तिकडे. अर्धवट बोलल्यानंतर दिग्विजयला कळतच नाही. तो विचारतो की तो होता तिथे म्हणजे? तेव्हा विक्रांत सांगतो की तो शौर्य जागीरदार त्या मुलींना वाचवायला तिथेच होता. माझ्या मित्रांना ज्याने मारलं होतं ना तो शौर्यच होता. आता सर्वांना मोठा धक्काच बसतो. इकडे मंग्या आता इतका चिडतो, शौर्यवरतीच गंभीर आरोप करतो. त्याचा हात पकडून त्याला खाली खेचून घेतो. शौर्य त्याला विचारतो की तू का बरं नेहमी माझ्याशी असाच वागतो? मंग्या त्याच्यावरती आरोप लावतो, ऊर्जा कुठे आहे? तूच गायब केलं ना तिला. आता घरात पूर्वा देवाचे आभार मानते की ऊर्जा तू परत आली, खरंच माझ्या जीवात जीव आला अगं. दळवी काकू म्हणतात की बाय मी ना आधी तुझी मीठ मोहरीने ना नजर काढते. अगं तो मंगे तुला शोधायला गेला होता, अजून आलाच नाही आहे परत. थांब आधी त्याला फोन करून कळवते. मंगे आल्याचं दळवी काकूंना तर ठाऊक नसतं. आता त्या त्यांच्या घरी निघून जातात. पूर्वा म्हणते की पण ऊर्जा हे सगळं कोणी केलं तुमच्यासोबत? तेव्हा ऊर्जाचा संशय थेट जातो तो शिर्केंवरती. ती म्हणते की माहीत नाही, पण नक्कीच हे काम शिर्केंचंच असणार आहे. आता इकडे विक्रांतने सत्य सांगितल्यानंतर दिग्विजय धक्कातच असतो. आधी तर तो विचार करतो की म्हणजे तुला काय म्हणायचं आहे? शौर्यने त्यांना ओळखलं असेल. तेव्हा अपर्णा विचारते की पण इतके दिवस मग तू गप्प का बसला असेल? आता सुप्रिया विचार करते की बहुतेक तू त्याच्या होणाऱ्या बायकोचा भाऊ आहे म्हणून. त्यावर दिग्विजयला तर ते कारण पटतच नाही. तो म्हणतो की नाही 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 नाही, तसं काही असू शकत नाही. आता दिग्विजय 2 तर्क काढतो. एक तर त्याने त्या मित्रांना ओळखलं नसेल किंवा तो ठरवून गप्प बसला असेल का, पण तो असं का वागतोय? अर्पिता विचार करते की म्हणजे तो हे सगळं मुद्दाम गप्प बसतोय का? विक्रांत सांगतो की नाही, म्हणजे त्याला काही कळलं असेल का? पण ना त्या दिवसापासून त्याचं वागणं माझ्याशी पूर्णपणे बदललंय. त्याला काही कळलं असेल का, असाच ते विचार करत राहतात. आता शौर्यला तर सगळंच माहिती आहे. पूर्वाला ऊर्जाची इतकी काळजी वाटत असते. ती रडतच म्हणते की मनू हे सगळं तर आणखीनच गुंतागुंतीचं होऊन बसतंय ग. आणि ती ऊर्जाला आपल्या उराशी कवटाळते. तिला खूपच काळजी वाटायला लागते तिची. आता इकडे शौर्य मंग्याला समजावतो की अरे वेडा आहेस का तू? मी का गायब करेन ऊर्जाला? ऊर्जा केव्हाचीच घरी आली. मंग्या विचारतो की काय ऊर्जा घरी आली आहे? शौर्य सांगतो की हो, अरे उलट मीच तिला घरी घेऊन आलो आहे. तेव्हा मंग्या इतकं टेन्शनमध्ये असतो. तो विचारतो की पण होती कुठे ती?
तुला माहिती आहे का, मी सगळ्या ठिकाणी शोधून आलो तिला. अरे हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आलो रे मी. तेव्हा शौर्य समजावतो की हे बघ मंग्या. आता मंग्या विचारत असतो तेव्हा शौर्य म्हणतो की तू आधी आज जा, उज्जाची भेट बोल, मग तुला कळेल ते कुठे होती, कशी होती. मला ना 2-3 गोष्टी आणायच्यात, मी जाऊन येतो. पण आता तू मंग्या जाणार, तर शौर्य मुद्दाम त्याला थांबवतो आणि त्याचे आभार मानतो. मंग्या, तू मागच्या वेळेस म्हणत होतास की उज्जाचं लग्न जमलंय, तिचं लग्न होणार आहे, पण काकू असं काहीच करणार नाही आहेत अरे. पण थँक्यू हा, तुझ्या कन्फ्युजनमुळे माझा खूप मोठा फायदा झाला. थँक्यू. आणि तो तसाच निघून जातो. आता मंग्याला इतका राग आलेला असतो त्याचा. आता इकडे शिर्क्यानं मात्र असला मोठा धक्का बसलेला असतो, कारण शौर्यनेच विक्रांतच्या मित्रांना मारहाण केली होती हे सत्य आता त्यांच्या समोर आले. आता सुप्रिया घाबरून विचार करते की बापरे, म्हणजे त्यांच्या घरी सगळं कळलंय खरं तर, म्हणूनच त्यांनी मुद्दाम साखरपुडा पुढे ढकलला नसेल का. आता यांचा संशय इतका बळावतो तेव्हा दिग्विजय अर्पिताला विचारतो की अर्पिता, मला सांग, त्या शौर्याचा काही मेसेज, फोन वगैरे काही तुला येत असतो का. तेव्हा अर्पिता म्हणते की नाही डॅड, उलट मीच सतत त्याला कॉल्स करते, पण तो मला सतत टाळण्याचाच प्रयत्न करतो. आता कुठे दिग्विजयला खुणखुणी लागते की अच्छा, म्हणजे मोठा गेम दिसतोय. तर तुम्ही जरी जहागीरदार 2 पावलं पुढचे असलात ना, तरी मी पण आमदार शिर्के. जहागीरदार साहेब, गेम कसा खेळायचा ते मलाही कळतं. आणि मग आमदार एक काम करतो, तो विक्रांतला सांगतो की तू एक काम कर, आज जहागीरदारांच्या घरीच जा डायरेक्ट आणि त्यांना सांग की तुला तीर्थाला घेऊन बाहेर जायचं आहे. विक्रांत संशयाने विचारतो की असं अचानक. तो म्हणतो की हो अरे, ते तुम्ही मुलं काय जाता ना कॉफी वगैरे पिण्यासाठी, तसंच काहीसं. नक्की याचा आमदाराचा प्लॅन काय आहे तो घरच्यांना समजावतो. तू त्याच्या घरी जायचं आणि तीर्थाला बाहेर घेऊन जायचं असा विचार करायचा. पण जर त्यांनी सहजासहजी जाऊ दिलं तर ओके सगळं, पण जर त्यांनी टाळाटाळ केली तर मग नक्कीच त्यांचा काहीतरी वेगळा गेम आहे. हर्षवर्धन जहागीरदार, इतक्या सहजासहजी तुम्हाला हा गेम नाही पलटवू देणार मी. त्यानंतर रात्रीच्या वेळी शौर्यने ऊर्जाची सगळी औषधं आणून पूर्वाच्या हाती सोपवलेली असतात. तो पूर्वाला सांगतो की याच्यामध्ये 2 इंजेक्शन्स आहेत, ते तुम्हाला ऊर्जाला द्यावे लागतील. आता पूर्वा घाबरते, इंजेक्शन मी कसं देणार. तेव्हा शौर्य म्हणतो की डोंट वरी, नर्स येतील आणि नर्स इंजेक्शन देतील, मी सांगून ठेवलं आहे त्यांना. आणि हो, जरी काही वाटलं किंवा मदत लागली तर मला फक्त एक फोन करायचा, मी येईन इथे. आता पूर्वाला एक प्रश्न सतावत असतो. तो विचारते ती की तुम्ही ऊर्जाला सिटी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलात, खूप महागडं हॉस्पिटल आहे ते, मग तुम्ही पैसे कसे काय दिलेत. तेव्हा ऊर्जाला तर हा प्रश्न पडलाच नव्हता. शौर्य आधी तर टाळाटाळ करतो की पैसे मी नाही भरले. तेव्हा ऊर्जा म्हणते की आई, हा खोटं बोलतोय ग, पैसे यानेच भरलेत. आता काय थाप मारायची, म्हणून शौर्य बघा काय थाप मारतो. माझ्या बॉसने दिले होते पैसे मला, म्हणजे माझा बॉस आहे ना तो भयंकर तयार आहे, अधूनमधून मला ते मदत करत असतात. पूर्वा विचारते की तुमच्या बॉसने भरलेत पैसे, पण ऊर्जाचा आणि त्यांचा काय संबंध. तेव्हा शौर्य सांगतो की माणूस की म्हणजे माझा बॉस आहे ना, त्याने मला सांगितलं होतं की मला केव्हाही मदत लागली तर तो मला पैशांची मदत नक्की करेल. मग माझे मित्र असू, आईवडील असू देत, मैत्रिणी असू देत, माझ्या आसपासचं कोणीही, माझ्याकडून कुठून येणार आहेत ना पैसे. आता पूर्वाला वाटत असतं की आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास कशाला. तेव्हा शौर्य समजूत घालतो की काकू, अहो नका ना इतकी काळजी करू. कसं आहे, मी पण आपल्या ऊर्जासारखं आहे ना, म्हणजे होतकरू वकील, त्यामुळे ते माझी मदत करत असतात आणि बिल एवढंही झालेलं नाही आहे. आता शौर्यने कसंबसं थापा मारून प्रकरण हँडल केलेलं असतंच, पण इकडे आता जहागीरदारांच्याकडे हर्षवर्धनला धक्काच बसतो जेव्हा तो विक्रांतला घरी आल्याचं पाहतो. कारण आमदाराचं ते एक प्लॅनिंगच आहे ना. विजया म्हणते की अहो बरं झालं वेळेवरती आलात, हे बघा विक्रांत आलाय. विक्रांत आता वाकून त्याला नमस्कार करतो. हर्षवर्धन म्हणतो की असू देत. आता ते तिघेही बसतात तेव्हा दिव्याही तिथे चोंबडेपणा करायला असतेच. जेव्हा विक्रांत तिथे येतो तेव्हा विजया सांगते की हा तीर्थाला कॉफी प्यायला घेऊन जायला आलाय.
म्हणजे अचानक साखरपुडा पुढे ढकलला ना, त्यामुळे मुलं खूप डिस्टर्ब झाले आहेत. तेव्हा हर्षवर्धन त्याला थांगपत्ताही लागू देत नाही. मुद्दामच म्हणतो की अरे वा, छान आयडिया आहे. तेव्हा विक्रांत हसून म्हणतो की अरे मग बोलवता का तीर्थाला? तेव्हा हर्षवर्धन बहाणा करतो की अरे पण किती उशीर झाला आहे, रात्रीची वेळ आहे. त्यापेक्षा तू एक काम कर, कधीतरी दिवसा ये, मग मस्त छान मूवीला जा, मस्त अशी दिवसभर शॉपिंग करा, म्हणजे जास्त वेळ घालवता येईल ना तुम्हाला. तेव्हा विक्रांत हसून विचारतो की म्हणजे चालेल ना तुम्हाला? आता नको तिथे चोंबडेपणा करायचा, दिव्याचे गुणच आहेत. ती म्हणते की एक्झॅक्टली, का नाही चालणार? अरे होणारा नवरा आहेस ना तू तिचा. विजयाला इतका राग येतो कारण ती उगाच मध्ये नाक खुपसते. तरीही पूर्वाला इकडे शौर्याला पैसे द्यावेसे वाटत असतात, कारण तिला कोणाचेही उपकार नको आहेत ना. आणि तसंही तिला वाटतं की शौर्य ही गरीब आहे, मग त्याचे पैसे कशाला ठेवून घ्यायचे. तेव्हा शौर्य म्हणतो की ओके, तुम्हाला द्यायच्यात तर द्या तुम्ही, पण आधी आपण आपल्या पेशंटला बरं करूयात ना. तेव्हा ऊर्जा म्हणते की मी ठीक आहे रे, पण शौर्य, मला पद्माची खूप काळजी वाटते. तिच्यासोबत आई पुन्हा असं होणार नाही आहे ना. आपण एक काम करायचं, आपण पद्माला आपल्याच सोबत आणूयात ना घरी राहायला. तेव्हा शौर्य समजावतो की काकू, हे बघा इतकंही टेन्शन घेऊ नका. पद्मा सध्या सेफ आहे आणि त्या गुंडांचा प्लॅन आहे ना तो फसला आहे अहो. त्यामुळे इतक्यात तरी पद्मावरती ते पुन्हा हल्ला करणार नाही आहेत, कारण त्यांनाही माहिती आहे की जर त्यांनी असं करण्याचा प्रयत्न केला तर ते पुन्हा जबरदस्त अडकू शकतात. आणि तसंही काकू, तुम्ही पद्माची काळजी करू नका. मी तिलाही सांगून ठेवलं आहे, कधीही काहीही गरज लागली तर मला फक्त एक फोन कर. तेव्हा पूर्वाला इतकं कौतुक वाटत असतं शौर्याचं, तो किती मदत करतो यांची. आता इकडे विक्रांत हट्टालाच पेटलेला असतो, कारण त्याला सत्य जाणण्याची खात सुटली आहे ना. आता इतक्यात तीर्थाही तिथे येते. तेव्हा विजया म्हणते की अरे हे काय, तीर्था आलीच. ती पटकन उठते आणि सांगते की बघ, विक्रांत आलाय तुला भेटायला. विक्रांत विचारतो की आपण कॉफी प्यायला जाऊयात. तेव्हा तीर्थाला फक्त पद्माचं बोलणं आठवत असतं की मी तुम्हाला काहीच सत्य सांगू शकत नाही, पण हात जोडून तिने कळकळीची विनंती केलेली असते की त्याच्याशी लग्न करू नका, आणि तोच विषय तिच्या डोक्यात घुमत असतो. तेव्हा तीर्था विचारते की डॅड, खरं तर ते हर्षवर्धनची परवानगी मागते. तिला मनापासून तर विक्रांतसोबत जायचंच नसतं. आता पुन्हा दिव्या अतिशहाणपणा करतेच, पुन्हा मध्ये नाक खुपसते. अगं तीर्था, एवढं विक्रांत तुला घेऊन जायला आलाय तर मस्त अशी तयार हो आणि जा ना सोबत. तेव्हा तीर्था बहाणा करते की ॲक्च्युली विक्रांत, माझं ना थोडं डोकं दुखत होतं अरे, त्याचसाठी मी आईकडे गोळ्या औषधं मागायला आले होते. विजया लगेच विचारते की हे काय बाळा, तुझं डोकं दुखतंय मग सांगायचं ना, चल मी तुला पटकन गोळ्या देते. पुन्हा दिव्याचा चोंबडेपणा. तीर्थाला ती म्हणते की अगं, गोळ्या औषधं घ्यायची काय गरज आहे, मस्त तयार होऊन विक्रांतसोबत कॉफी प्यायला जा, एकदम बरं वाटेल आणि डोकंही पटकन राहील, नाही का. आता विजया तिच्याकडे इतकं खाऊ का गिळू नजरेने बघते, ते आपलं तोंड बंदच ठेवते. विजया मुद्दामच म्हणते, कसं आहे ना दिव्या, कॉफी घेऊन तुला बरं वाटत असेल अगं, पण माझ्या मुलीला काय हवं काय नको ते मला बरोबर कळतं. तीर्था, तुझं डोकं दुखतंय ना बाळा, चल तुला पटकन गोळ्या देते, ते घे आणि आराम कर, चल बरं रूममध्ये. तेव्हा तीर्था जाण्यापूर्वी विक्रांतचे माफी मागते की सॉरी विक्रांत, आपण नेक्स्ट टाईम जाऊयात, आणि ती विजयासोबत रूमकडे निघून जाते. विक्रांतही आता तेथून निघून जाणार असतो. हर्षवर्धन मुद्दाम थापा मारतो की तिचं डोकं दुखते अरे, नाहीतर ती सोबत आली असती तुझ्या. हवं तर एकाच दिवशी छान मस्त प्लॅन बनव आणि घेऊन जा तिला. आता विक्रांत जाणार, पुन्हा दिव्या चोंबडेपणा करतेच. असं कसं, अहो जहागीरदारांचे होणारे जाऊया आहात तुम्ही, कॉफी बी घेतल्याशिवाय जायचं नाही या, बरोबर ना डॅड. तेव्हा हर्षवर्धनचे तर हात दगडाखाली अडकलेत, ओरडूही शकत नाही. तो म्हणतो की गुड सजेशन, जा कॉफी घेऊन ये. तेव्हा दिव्या त्याला बसायला सांगते आणि किचनकडे निघून जाते. आता जहागीरदारांचं वागणं पाहून विक्रांतला जे काही समजायचं ते तो समजलेला असतोच. इकडे जेव्हा ऊर्जा शौर्याचे आभार मानते, त्याला थँक्यू बोलतोय, तेव्हा तो इतका वैतागतो, अरे बाप रे काकू, हिला डोक्याला लागलंय ना, डोक्यावर मार लागलाय,
म्हणून हिला मॅनर्स सुचत आहेत बहुतेक. तेव्हा पूर्वा म्हणते की हो असं कसं, थँक्यू तर म्हणायलाच पाहिजे ना, आमच्या ऊर्जासाठी तुम्ही देवासारखे धावून आलात. शौर्य म्हणतो की नाही, आता त्याचा पाय निघतच नसतो. तो म्हणतो की बरं काकू, आता मला जावं लागेल, पण परत एकदा सांगतोय, काहीही लागलं तर फोन करा. ऊर्जाला तो म्हणतो की निघतो. पुन्हा त्याचं लक्ष पूर्वाकडे जातं. पुन्हा तो ऊर्जाला सांगतो की काळजी घ्या, आणि शेवटी तो म्हणतो की जाऊ देत, निघतोच आता, आणि हसत तो बाहेर निघून जातो. ऊर्जा त्याच्याकडे कौतुकाने पाहत असते, कारण तिलाही कळून चुकतं की शौर्यला तिथून जावंसं वाटत नाही आहे, पण तो नाईलाजाने गेलाय. पूर्वाला काय कारण सांगून थांबणार म्हणून. आणि प्रेक्षकांनो, भाग इथेच संपतोय. पुढे बघूयात. शौर्य घरी परततो तेव्हा त्याचा सामना होतो विक्रांतसोबत. विक्रांत मुद्दामच विचारतो की हे काय, तुझ्या शर्टला रक्ताचे डाग कसे काय लागलेत. तेव्हा हर्षवर्धनला तो सांगतो, एका ॲक्सिडेंट केसमध्ये एका व्यक्तीला मदत करत होतो. तेव्हा विक्रांत मुद्दामच विचारतो, आता ती व्यक्ती कशी आहे रे, कारण त्यालाही कळून चुकलंय की शौर्य पद्मा ऊर्जाची मदत करतोय. शौर्यकडून फोनवर ऊर्जाला धक्कादायक बातमी मिळते की हल्ला घडवून आणणारे जे गुंड होते ना, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचण्यापूर्वीच त्यांना गायब करण्यात आलंय. आता ऊर्जा धक्क्याने विचारते की शौर्य, आपण काय करायचं आता. आता ऊर्जा आणि शौर्य दोघेही त्या गुंडांपर्यंत कसे पोहोचतील, आणि विक्रांत अडकेल का. आता विक्रांत ज्या कारणासाठी घरी आला होता त्यात शिर्के ना कळेल का. जहागीरदारांना आधीच सत्य माहिती असल्याचं सत्य पाहणं मनोरंजकच ठरेल.